हाय हॅलो नमस्ते, मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चला, आज ब्लाऊजला कसे हुक लावायचे आणि ब्लाऊजच्या आरीवर्कचे लटकन कसे लावायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी इकडे 2 ब्लाऊज घेतलेले आहेत. तर एक आरीवर्कचा ब्लाऊज आहे आणि एक सिंपल साधा ब्लाऊज आहे. तर पहिलं मी साध्या ब्लाऊजला हुक ते लावून घेते आणि मग नंतर तुम्हाला आरीवर्कचं कसं लटकन बसवायचं हे पण मी पुढे दाखवणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आणि सर्वजण व्हिडिओ कुठून कुठून पाहतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर दीदी पण इथे बाजूला बसली होती. दीदीचं मध्येच असतंय काही ना काही, तर ते दाखवण्याचा प्रयत्न करीत होती. ती कॅमेऱ्याला बाहेर काही नाही तुम्हाला दाखवत होती. तर चला, आता इकडे स्वयंपाक ते सगळं आवरलेलं आहे. माझा संध्याकाळचा टाईम झालेला आहे. हे पण बसलेले तिकडं. प्रज्वल नव्हता आला आणि मुलींचं पण चालू होतं. दीदी माझ्यासोबत बसलेली आणि प्रज्ञा बसलेली बाजूला तिकडे. तर पिवळ्या ब्लाऊजला हुक लावून झालेत. आता ह्या ब्लाऊजला हुक लावून घ्यायचे आहेत. पहिले हुक लावून घेतले की मग नंतर लटकन कसं बसवायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण पहा. तर चला, आता हे हुक लावून घेते आणि हुक लावून झाले की मग तुम्हाला ते लटकन कसं लावायचं ते दाखवतो. त्यासाठी खूप मेहनत लागते. आरीवर्क म्हणजे एवढं सोपं नाही आहे. खूप मनपाठ एक होती, बारकाईने काम करावं लागतं त्याच्यावर. तर मणी ते खूप छोटे छोटे आहेत. आता हे हुक कसं लावायचं ते पण दाखवते तुम्हाला, पाहू शकता. तर का असं सगळ्यांना वाटतं की हे सोपं काम आहे, पण खूप अवघड आहे. जे करतं त्याला समजतं. मेहनत करणं काही म्हणजे ब्लाऊजचं इतकं अवघड काम आहे ना, प्रत्येकाला ते नाही जमत. तर चला, आता हे लटकन लावून घेते. त्यासाठी मी घेतलं इकडे मणी, छोटे मणी, मोठे मणी. तर काचेचे मणी आहेत असे थोडेसे. तर ते 2-2, 3-3 ओवून घ्यायचे आहेत. आणि हे मोरपंखी कलरचेच मणी घेतलेत मोठे. आणि जास्त लाँग करणार नाही मी लटकन, कारण खूप काहींना लाँग पण आवडतं. पण मी छोटंच करणार आहे. त्यांना जसं आवडतं तसं. आता प्रत्येकाची आवड वेगळी असते, त्यानुसार जसं सांगितलं तसं करणार आहे. तर आता चला, मी इकडे हे लटकन बसून घेते. पाहू शकता किती छोटे मणी आहेत आणि सुईमध्ये कधी कधी ते बसत पण नाहीत. पण कसं तरी म्हणजे नाही का ॲडजस्ट करायला लागतात. आरीवर्क म्हणलं की खूप हेच काम आहे, अवघड आहे. तर ज्यांना कोणाला येत असेल त्यांना माहीतच असेल की हे काम खूप अवघड आहे. तर चला, पाहू शकता की ते छोटा मणी आहे. आता हे मी ओवून घेते आणि त्याच्यामध्ये मोठा मणी ओवून घ्यायचा आणि मग पूर्ण लटकन कसं तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओला अजिबात स्किप नका करू, पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला पण समजेल. आणि आणखीन काही माझ्याकडून वेगळं तुम्हाला पाहायला आवडत असेल ते पण मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि ब्लाऊज कटिंग, शिवायचं ते सगळं काही दाखवीन. जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल तर मी नक्कीच दाखवीन. हे पहा, अशा प्रकारे लटकन लावले. आणि आता हे सगळं लटकन पूर्ण लावून झालं की मी तुम्हाला दाखवते ती कसं दिसतंय. ते खूप छान दिसतं आणि छोटं छोटंच मी केलेलं आहे, जास्त काही लांब केलेलं नाही. त्याच्यामुळं तर अधिकच चांगलं दिसतंय. तर पाहू शकता, हे असं जोडून घेतलं आहे. तरी मी तुम्हाला दाखवलं आहे. तर आता हे एक लावायचं झालं आहे. आता पूर्ण लावून झालं की मग तुम्हाला दाखवते दोन्ही पण हाताला. तर चला, पाहू शकता हे पूर्ण बाहीला लावून झालेलं आहे. तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.